जळगाव खान्देश। चला तर जाऊया गाडी भरण्यासाठी। मोशी या ठिकाणी आपण कुरळी या ठिकाणी थांबलेलो होतो मित्रांनो। चला तर जाऊया भरण्यासाठी मोशी। भर चला मित्रांनो, पार्टीनं आपल्याला अर्जंट बोलवलेलं आहे। मला असं वाटतंय आजची आज गाडी आपली जळगाव खान्देशला खाली करावं लागेल आपल्याला। त्यामुळे पार्टीनं अर्जंट बोलवलं, म्हणले मामा अर्जंट या। म्हटलं ठीक आहे साहेब। जाईल का मित्रांनो 400 किलोमीटर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। चला तर जाऊया पटकन राव, गाडी तर भरून घेऊ, बाकीचं बघू कसं काय करायचं काय नाही। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पोहोचलोय लोडिंग ठिकाणी। बघायचं की लोड काय आहे आपल्या गाडी, दाखवतो तुम्ही। ही आपली गाडी आणि हा बघा केबल मिळालाय हो आपल्याला, आर्मर केबल वाटतोय हा सगळा। आणि हे जे आहे ना तर हे लाईनचं काम दिसतंय काहीतरी। चला तर गाडीला गाडी रिवर्स लावूया आणि भर खांदे। तर मित्रांनो आपली गाडी लोड झाली आहे, तुम्ही बघू शकता आर्मर केबल आहे आपल्या गाडीत। चला तर आणखीन एक केबल यायची बाकी मित्रांनो, बघूया ती केव्हा येते। त्यानंतर तर तुम्हाला माहितच आहे भर जळगाव खान्देश। तर मित्रांनो फायनली गाडी तर भरून ठेवली, पेपर काय मिळाले नाही कारण एक केबल यायचा बाकी होता आपला, त्यामुळं आपण थांबलोय। बघूया किती वाजता निघती गाडी, तोपर्यंत जेवण तर करून घेऊया कारण खूप भूक लागली आहे। चला करूया जेवण। तर मित्रांनो आपण दाल मखनी सांगितली होती त्याला, पण दाल मखनी नाही आहे त्याच्याकडं, तर आपण बैंगन मसाला घेऊया। काल बैंगन आज बैंगन, कसलं वाटतंय बैंगन खाताना, खावा तर लागल, भूक लागली पोटाला, काहीतरी तो लोटावं लागेल बरं। चला ऑर्डर येईपर्यंत थांबूया थोडं, दुसरं काय काम आहे आपल्याला। बैंगन मसाला आलाय आपला, तंदूर रोटी त्यासोबत प्याज आणि लिंबू। चला तर करूया जेवण फटाफट। तर मित्रांनो फायनली आपल्याला बिल भेटलेलं आहे आणि आपलं जेवण पण झालंय मित्रांनो। चला आता निघूया आपल्या आपल्या रस्त्याला, जाऊया जळगाव पाचोरा। मित्रांनो जवळपास 40-45 फुटाचा पुतळा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यात। या ठिकाणी कोणत्या ठिकाणी सांगा बरं मला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, पण ठिकाण मला माहिती नाही राव, कारण मी छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कोणत्या ठिकाणी ते मला पण माहिती नाही। मोशी बंद पडेल टोल नाक्याजवळ आलोय मित्रांनो आपण आता। मित्रांनो ही आहे भीमा नदी, नदी कमी आणि नाला जादा वाटायला लागला हो, कारण की एकदम स्वच्छ असं पाणी मित्रांनो त्या नदीला। मित्रांनो चाकण हा परिसर दिवसेंदिवस कंपन्यांनी भरगतचा असा भरत चाललाय, त्यामुळं होतंय काय की ट्रॅफिक खूप वाढतंय। आणि श्री छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर तो रोड खराब असल्यामुळे जे आहे ना, तर छत्रपती संभाजीनगरला ज्या जाणाऱ्या कार गाड्या आहे ना त्या पण या नाशिक रोडनच पळत्या। बघू शकता प्रत्येकाला गडबड आहे, कसं रोडच्या खालून जिकडनं जागा भेटल तिकडनं गाड्या काढतात हो हे लोक। काय सांगावं समजून यांना, टायराची किंमत काय, गाडीचं मेंटेनन्स की काय लागतंय, काय ड्रायव्हरला काय घेणं देणं नसतं हो, त्याला फक्त गाडी वाढायची मतलब। हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला, असा फस गाड्या घुसतात, जिथं कटा असला ना तिथनं अवघड आहे। पोलीसवाल्यांना पण काय समजत नाही इकडचे लोक हो। मित्रांनो आता चाकण यामाडीशी जाणारा रोड कुरळी फाट्यापासून जाम लागलाय, कसं व्हायचं? म्हणजे जवळपास हा आहे ना
1 ते 1.5 किलोमीटरचं जाम आहे मित्रांनो. जावं तर लागणारच आहे आपल्याला. गाडी का उभा राहण्यासाठी घेतली काय आपण. मित्रांनो तिकडचा पंखा चालू आहे आणि हा पंखा बंद पडलाय आपला, म्हणजे जाम लागला, ट्रॅफिक जाम. तिकडं पण कशाचा राव मोका, तिकडं आता ट्रॅफिक सुटलंय वाटतं ते बघा की. आणि कुरळी फाट्याचा विषय सांगतो मित्रांनो, संध्याकाळी 9 वाजता आहे ना तिकडनं येणाऱ्या गाड्याचा जाम असतोय खूप. आता आपण चाकण चौकाकडे चाललोय ना, तर आता सध्या आपल्याला जाम संध्याकाळी 7 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पलीकडच्या साईडला जाम असतंय. पुन्हा सुद्धा मुंबई सारखं जाम व्हायला लागलं राव. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच थोडा वेळापूर्वी बोललो होतो ना की आपल्याला पाठीमागे जाम लागला होता. आता हे बघा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना जाम लागलाय. आता बेटा तू तो गया, कारण आता 6 वाजायला लागले. आता कमीत कमी हे 10-11 वाजेपर्यंत असलं ट्रॅफिक राहणार पुण्यात जाईपर्यंत. चला पुढं तर मोकळं दिसतंय बुवा आपल्याला. चला तर जाऊया पळत. मित्रांनो हा आहे आंबेढाण चौक. चाकण चौकात आपल्याला ट्रॅफिक नव्हतं लागलं एवढं, पण इथं सिग्नल वरती आलो, सिग्नल लागलंय बघा. मित्रांनो जवळपास आपण पुण्याच्या बाहेर निघालोय आता. तरी अर्धा-पाऊण तास गेलाय आपला ट्रॅफिक मध्ये. हे बघा सूर्य पण चाललाय त्याच्या घरी. सूर्यदर्शन काय होणार नाही तुम्हाला, मलाच नाही झालं तर तुम्हाला कुठं होणार. जवळपास ढगाळ वातावरण मित्रांनो, त्यामुळं काय सूर्यास्ताचं दर्शन काय आपल्याला होणार नाही मित्रांनो. हे काय करायला लागले, पाठलोड टाकायला लागले का काय दुसरंच काय करायला लागले. पाठलोड शहराच्या बाहेर पाठलोड. नाही तर काय होईल, बाबा जाते दर्शना जाताना राहताल उपाशी. मित्रांनो हा राजगुरुनगरचा टोल नाका आहे, हा पण बंद पडलेला आहे बघा. आणखीन आपण 60 किलोमीटर पण नाही आलो. मोशीचा टोल नाका, हा टोल नाका, पण आता दोन्हीही बंद आहेत. मी तेच तर म्हणलं ट्रॅफिक कसं जाम लागलंय. हा गाडा बंद पडलाय मित्रांनो, इथं मध्येच बंद पडलाय हा गाडा. बघा किती फुपाटा आहे गाडीवरती. आईला या कसल्या कार गाड्या वापरतात हे लोक.
35 किलोमीटर आपल्याला चाळीसगाव बाकी मित्रांनो. आपला दादा हे कंटिन्यू आपण याच्याकडे थांबतोय. मोबाईलचा चार्जिंग पूर्ण डिस्चार्ज झालता आपला, त्यामुळे थांबलो होतो. चहा घेतली, चहा व्यवस्थित वाटली, 2 घेतल्या, आणखीन एक घेणार का तुम्ही पण या. हा छत्रपतींचा पुतळा मित्रांनो, हा आहे चाळीसगाव मध्ये. ही आपली गाडी आणि आपण चला. रात्रीचे 3 वाजलेत मित्रांनो. झोप तर खूप यायला लागली हो, परंतु काय करणार, थोडं राहिलंय. 40 किलोमीटर पळावं तर लागणारच आपल्याला. चला तर जाऊया आरोळा. मित्रांनो माझ्या उजव्या हाताला जे आहे ना, तर ते बस स्टँड आहे चाळीसगाव या ठिकाणचं. आणि उजव्या हाताला छत्रपती संभाजीनगरला पण रोड जातोय. आपण आता इकडनं सदानंद पॅलेस कडनं निघतोय आरोळा. चला तर जाऊया. एक 40 किलोमीटर बाकी राहिलंय मित्रांनो. आता वाजलेत रात्रीचे 3, म्हणजे आपल्याला आणखीन 1 तास लागणार सरासरी. मित्रांनो हे आहे चोरवड गाव. बघा इथं कसं बनवलेलं आहे, अतिशय सुंदर असं ठिकाण. तर मित्रांनो 4 वाजलेत आणि आपण पोहोचलोय पारोळ्यात. चला तर नगरपालिकेचं मटेरियल आहे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये. जाऊया नगरपालिकेच्या गेट वरती आणि गाडी लावून झोपूया. निवांत अशी झोप येणार आहे, कारण की सकाळी किती नाही बोललं तरी 10 वाजेच्या पहिलं काय मार्केट उघडणार नाही. नगर परिषद आरोळा, जिल्हा जळगाव. आणि ही आपली गाडी बरोबर त्याच्या गेटच्या सेंटरला लावली मित्रांनो, म्हणजे ते आपल्याला उठवतील सकाळी आल्यानंतर. रामकृष्ण हरी मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद. झाली बा सकाळचे वाजलेत 9. रात्री उशिरा पोहोचलो होतो आपण, त्यामुळं गार झोप झालेली आहे आपली. आणि आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो ना, नगर परिषद पारोळा, त्या ठिकाणी नाही खाली करायची आपल्याला. त्यांचं वॉटर सप्लायचं कुठं आणखीन एका ठिकाणी गोडाऊन आहे, तिथं जायचंय. आता चला तर जा. आता इथनच आपल्याला सरळ जायचंय. आणि हा आपण चाललोय धुळ्या रोडला. चला तर जाऊया बाबा लवकर लवकर. आणि ते लोक पहिलं काय बोलले माहितीये का, पहिलं बोलले दादा आज शनिवार आहे, आज तुमची गाडी काय खाली होणार नाही. म्हणलं कशामुळं, म्हणलं आज शनिवार, उद्या रविवार, म्हणलं परवा सोमवार. बरोबर आहे का नाही. म्हणलं मी काय इथं वार मोजायला आलो काय, शनिवार रविवार सोमवार करायला लागले म्हणलं तुम्ही मला. नाही बोलले दादा, शनिवार रविवार नगर परिषदला सुट्टी असती. म्हणलं कधीपासून. ते म्हणले तुम्ही कुठले, छत्रपती संभाजीनगरचे. ते बोलले तुम्हाला माहित नाही. म्हणलं नाही. ते म्हणलं आज सुट्टी असते. म्हणलं बाबा मी खाली करतो स्वतः, पण माझी गाडी खाली करून दे. बरं बोलला बुवा, आता करूया आपण आपली गाडी खाली स्वतःच्या हाताना. तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे, कारण JCB ओढून केबल काढलंय गाडीतनं. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल समोर की आपण आरमार केबल उभं ठेवलं होतं, पण इथपर्यंत येऊसर गाडीमध्ये ते आडवं पडलं होतं. त्यामुळं आपल्याला पर्यायी JCB ओढूनच काढावं लागलं. त्यामध्ये आपल्या गाडीचं थोडं नुकसान झालं. प्लायवूड जो टाकलेला होता ना गाडीमध्ये तो तुटलाय. एवढं तेवढं नुकसान तर सहन करावंच लागतंय, कारण की आपल्याला गरज होती गाडी खाली करण्याची. मित्रांनो मी आता HP पेट्रोल पंप समोर थांबलेलो आहे. हा HP पेट्रोल पंप. आता माझ्या समोर इथनं धुळे हे 30 किलोमीटर आणि जळगाव 60 किलोमीटर. बघूया इथंच थांबूया दिवसभर. कुठनं लोड मिळतोय बघूया आणि कुठला लोड मिळतोय ते पण बघूया.
हा धुळे रोड आहे आणि इकडे बॅक साईडला हा गेलेला जळगाव रोड आहे. आपल्याला असं झालंय एकीकडे आड एकीकडे विहीर, पण पर्याय नाही मित्रांनो. बघूया संध्याकाळपर्यंत वाट. आणि जर देव करो धुळ्यातूनच लोड भेटो आपल्याला, कुठला मिळाला तरी चालतोय आपल्याला. आपण काय ऑल इंडिया चालणारी माणसं, त्यामुळं शक्यतो माझा आता कल धुळ्याकडेच जास्त आहे. कारण धुळा इथनं 30 किलोमीटर आहे आणि जळगाव जर गेलो तर जळगाव 60 किलोमीटर आहे. पण जळगावातनं जरी लोड भेटला तरी आपण जळगाव साईडला जाणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, काय प्रॉब्लेम वाटला असेल तर कॉमेंट करा, आणि खूपच जास्त आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा माझ्यासाठी. जाऊ द्या हो, थोडं मराठी माणसाला थोडं पुढे जाऊ द्या. मराठी पाऊलं पडती पुढे ही म्हण प्रत्यक्षात आणा मित्रांनो. जेवढे काही माझे प्रेक्षक आहेत, काही नवीन प्रेक्षक आहे, जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया डोंगरे मामा व्लॉग या चॅनलला सपोर्ट करा. मला स्वतः डोंगरे मामा, मी तुमचा सर्वांचा लाडका, मला सपोर्ट करा मित्रांनो, आणि एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे, जय शिवराय आणि रामकृष्ण हरी. चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.